मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपला जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपण डिस्कस करणार आहे, तो म्हणजे ॲनालिसिस ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे टेबल मी इथे केलेलं आहे ते टेबल तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ह्याचे कॉलम्स कोणते आहेत, तर पहिला आहे सिरियल नंबर, जे काय आपण करणार 1 2 3 4 जे काय असेल ते. त्यानंतरचा पार्ट आहे ट्रान्झॅक्शन, म्हणजे ॲक्च्युली बिझनेस ट्रान्झॅक्शन आपल्याला इथे लिहिलेलं आहे. पुढचे जे कॉलम्स आहेत अकाउंट्स इन्व्हॉल्ड, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये कमीत कमी 2 अकाउंट्स असतात. ते कोणते अकाउंट्स आहेत ते आपण इथे लिहिणार प्रत्यक्षात. टाईप्स ऑफ अकाउंट, त्या अकाउंटचा टाईप डिसाईड करणार, वेदर इट इज पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल. त्यानंतर रूल अप्लाय करायचा आपल्याला, बरोबर आहे. रूल आपण मगाशी डिस्कस केलेले आहेत व्हिडिओमध्ये. आणि लास्ट पार्ट आहे, त्याला डेबिट द्यायचं आहे का क्रेडिट द्यायचं. ओके, आता ज्या स्टेप्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या त्या स्टेप्स तुम्ही लिहून घेतलेल्या असतील, त्या तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. स्टेप्समध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे, तर जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्यात सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण स्वतःला विचारायचा आहे की वेदर इट इज कॅश ट्रान्झॅक्शन ऑर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मी ज्या स्टेप्स सांगतो आहे, बरोबर आहे, त्या स्टेप्सनीच आपण जर गेलो तर हे खूप सोपं होतं, काहीच अवघड जात नाही. पहिला मुद्दा विचारायचा की वेदर इट इज कॅश ट्रान्झॅक्शन ऑर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे कसं ओळखायचं, तर कॅश ट्रान्झॅक्शन जर असेल, जर तुमच्याकडे कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर नॉर्मली कसं होतं ते तुम्हाला मी सांगतो. तिथे तुम्हाला कॅश ट्रान्झॅक्शनला एक हिंट अशी असते फॉर कॅश असं वर्डिंग असेल, किंवा पेड रिसिव्ड असे शब्द असणार. फॉर कॅश, पेड, रिसिव्ड असं तुम्हाला काय असणारे शब्द असणार. याचा अर्थ ते कॅश ट्रान्झॅक्शन आहे. उदाहरणार्थ गुड्स परचेस्ड फॉर कॅश, गुड्स सोल्ड फॉर कॅश, किंवा कॅश रिसिव्ड फ्रॉम अमोल, कॅश पेड टू सुनीता, पेड रिसिव्ड असं असणार की रेंट पेड, सॅलरी पेड, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड असं वर्डिंग आलं की याचा अर्थ काय समजा ते कॅश ट्रान्झॅक्शन आहे. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन कुठलं, जिथे हा उल्लेख नाही आहे, जिथे हे मेन्शन केलेलं नाही आहे, ते काय तुमचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. हां, एकदम सोपा रूल आपण समजून घेतला. आता इथे काय होतं आहे बघा, पहिलं ट्रान्झॅक्शन गुड्स सोल्ड टू अनिता, गुड्स सोल्ड टू अनिता ऑफ ₹500 ऑन क्रेडिट. आपण अनिताला गुड्स विकले किती रुपयांचे, 500 रुपयांचे ऑन क्रेडिट. आता इथं स्पेसिफिकली क्रेडिट म्हटलंच आहे, म्हणजे आपण अनिताला 500 रुपयांचे गुड्स क्रेडिटवर विकले किंवा उधारीवर विकले. मग आता हे ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन आहे का क्रेडिट ट्रान्झॅक्शन, तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये कुठला अकाउंट कंपल्सरी येतोच, तर पर्सनल अकाउंट किंवा पर्सन अकाउंट. इथे कुठला पर्सन इन्व्हॉल्व आहे, अनिता. म्हणजे पहिला अकाउंट आपला कुठला येणार, अनिता अकाउंट. पहिला अकाउंट आपला कोणता आला, अनिता. आता दुसरा अकाउंट कोणता, तर आपण अनिताला काय विकलं आहे, गुड्स. मग आपण अनिताला गुड्स विकले म्हणजे आपले ते काय झाले, सेल्स झाले. त्यामुळे दुसरा अकाउंट कोणता येणार तुमचा, सेल्स. हां, आपली पहिली स्टेप काय होती, एकतर ते कॅश ट्रान्झॅक्शन आहे का क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे फाइंड आउट केलं. दुसरी स्टेप काय, त्याच्यातले 2 अकाउंट्स फाइंड आउट करा. तर आपण अनिताला गुड्स विकले म्हणजे आपल्या दृष्टीने आपण सेल्स केले, म्हणून एक अकाउंटाला सेल्स. आणि अनिताला आपण उधारीवर गुड्स विकलेत क्रेडिटवर. जर तुमचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर तिथे पर्सनल जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, त्याचा अकाउंट येणार, म्हणून अनिता अकाउंट आला. आता त्याचा आपल्याला टाईप डिसाईड करायचा. अनिता अकाउंट कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे. आता अनिता नॅचरल पर्सन आहे, म्हणजे ते कशाच्या अंडर येणार, पर्सनल, म्हणून मी लिहितो पर्सनल अकाउंट अनिता. आणि सेल्स अकाउंट कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, तर मगाशी जे आपण 85 वेगवेगळ्या अकाउंटचे टाईप डिसाईड केले होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला लिहून दिले की सेल्स करतो आपण, सेल्स केला म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत, एकतर इमिजिएटली मिळतील किंवा नंतर मिळतील. म्हणजे सेल्स केल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, पैसे मिळणार आहे. सेल्स हा आपला इन्कम आहे, त्यामुळे सेल्स हा कुठला अकाउंट सांगितला होता, नॉमिनल. बरोबर आहे, ठीक आहे. आपण काय केलं, 2 अकाउंट्स फाइंड आउट केले, त्याचा टाईप डिसाईड केला. आता पुढचा मुद्दा, त्याचा रूल अप्लाय करायचा आपल्याला.
रूल अप्लाय करायचा म्हणजे कसा, पर्सनल अकाउंटचा रूल काय, तर डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. रूल काय, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. ओके. आता आपण काय विचार करायचा आहे की आपण अनिताला गुड्स विकले, आपण अनिताला गुड्स विकले. आपण आपल्या बिझनेसच्या दृष्टीने विचार करणार आहे, कारण आपल्या बुक्समध्ये, आपल्या बिझनेसच्या बुक्समध्ये आपण एंट्री करणार आहे. आपण जर अनिताला गुड्स विकले तर अनिता रिसिवर आहे का गिवर आहे, तर अनिता कोण आहे, रिसिवर आहे, कारण अनिताला गुड्स मिळाले, म्हणजे अनिता इज रिसिवर इन दिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे मी रूल अप्लाइडमध्ये काय म्हणणार, शी इज रिसिवर. आणि रिसिवर असेल तर पर्सनल अकाउंटमध्ये काय देतो आपण, डेबिट, कारण रूल आहे डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. मग ती डेबिट, ती रिसिवर असल्यामुळे तिला काय देणार आपण, डेबिट. आलं लक्षात, ठीक आहे. आता पुढचा अकाउंट आहे सेल्स. सेल्स अकाउंट कोणता आहे, नॉमिनल. हे आपण ऑलरेडी डिसाईड केलं. नॉमिनलचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. मग आपण सेल केला आहे, आपण सेल केला तर आपला एक्सपेन्स आहे का इन्कम आहे, तर आपण सेल्स केल्यामुळे आपल्याला पैसे मिळणार आहे, म्हणजे तो आपला काय झाला, इन्कम. म्हणजे इथे रूल अप्लाय काय झाला, सेल्स इज आवर इन्कम, बरोबर. मग तो इन्कम असल्यामुळे आपला रूल अप्लाय काय होतो, डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. त्यामुळे ह्याला काय येणार आहे, क्रेडिट. समजतंय. म्हणजे काय झालं बघा, या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट आहेत, बरोबर आहे. त्या 2 अकाउंटपैकी एका अकाउंटला डेबिट आला, दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट आलं. असं कधीच होणार नाही की दोन्ही अकाउंटला डेबिट आलं किंवा दोन्ही अकाउंटला क्रेडिट आलं. असं जर तुमचं होत असेल तर याचा अर्थ आपलं कुठेतरी प्रोसेसमध्ये काहीतरी नक्की चुकलेलं आहे. त्यामुळे एकाला डेबिट असेल तर दुसऱ्याला क्रेडिट नक्की येणार. आणि असं पण काही नाही की पहिल्याला कायम डेबिट येतं आणि दुसऱ्याला क्रेडिट येतं, असं पण काही नाही आहे. तुम्ही जो अकाउंट अगोदर लिहाल, जसा रूल अप्लाय होईल तसं होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, काही जण काय करतात, एका अकाउंटला डेबिट आलं म्हणजे दुसऱ्याला क्रेडिट असं ठोकून देतात. असं काही करायचं नाही आहे. आपल्याला कंपल्सरी रूल अप्लाय करूनच डेबिट क्रेडिट डिसाईड करायचं आहे. आता पुढचं ट्रान्झॅक्शन आपण बघूयात. ते करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला ही प्रोसेस समजून सांगतो. प्रश्न स्वतःला काय विचारायचे, ट्रान्झॅक्शन वाचल्या वाचल्या पहिला प्रश्न काय, कॅश ट्रान्झॅक्शन आहे का क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. जर फॉर कॅश, पेड, रिसिव्ड असे शब्द आले तर ते कॅश ट्रान्झॅक्शन, अदरवाईज ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन. त्यामुळे पहिला प्रश्न विचारल्यानंतर डिसाईड करणार कॅश ट्रान्झॅक्शन आहे का क्रेडिट ट्रान्झॅक्शन. दुसरा काय मार्क करायचा आहे, त्यातनं आपल्याला 2 अकाउंट्स फाइंड आउट करायचे, ते 2 अकाउंट्स लिहायचे, त्याचा टाईप डिसाईड करायचा. टाईप डिसाईड झाला की रूल अप्लाय करायचा आहे, रूलनुसार डेबिट किंवा क्रेडिट ठरायचं. जर तुमचा इथे टाईप चुकला तर चुकीचा रूल अप्लाय होणार, चुकीचं डेबिट क्रेडिट जाऊ शकतं किंवा जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं की टाईप ऑफ अकाउंट ओळखणं हे फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. आता दुसरं ट्रान्झॅक्शन काय, गुड्स परचेस्ड फ्रॉम विजय ₹1000 ऑन क्रेडिट. म्हणजे आपण आपल्या बिझनेसने विजयकडनं ₹1000 गुड्स क्रेडिटवर परचेस केले, म्हणजे उधारीवर परचेस केले. आता आपण विजयकडनं गुड्स परचेस केलेत क्रेडिटवर. क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये कंपल्सरी कोणता अकाउंट येतो, त्या पर्सनचा. म्हणजे एक अकाउंट नक्की कोणता येणार आहे, विजय अकाउंट. एक अकाउंट कोणता आला, विजय अकाउंट आला, बरोबर आहे. आणि आपण जर गुड्स परचेस केले तो कुठला अकाउंट येणार, गुड्ससाठी वापरतो आपण तो परचेस अकाउंट, बरोबर आहे ना. आपण हे डिस्कस केलं आहे, गुड्स परचेस केले तर परचेस अकाउंट, गुड्स सेल केले तर सेल्स अकाउंट. सो विजय अकाउंट आणि परचेस अकाउंट. आपण 2 अकाउंट फाइंड आउट केले. आता याचा टाईप डिसाईड करायचा आहे. विजय अकाउंट कुठल्या टाईपचा अकाउंट आहे, विजय नॅचरल पर्सन आहे, त्यामुळे तो पर्सनल अकाउंट. आणि परचेस, आपण गुड्स परचेस केले तर आपल्याला पेमेंट करावं लागतं, आत्ता जरी केलं नाही तरी नंतर करावं लागणार. सो परचेस अकाउंट आपला एक्सपेन्स आहे, म्हणजे तो कुठला अकाउंट झाला, नॉमिनल. म्हणजे आपले टाईप पण डिसाईड झाले, पर्सनल आणि नॉमिनल. आता पर्सनल अकाउंटचा रूल काय पर्सनल अकाउंटचा, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. आपण विजयकडनं गुड्स परचेस केलेत, तर विजय रिसिवर आहे का गिवर आहे. आपण विजयकडनं गुड्स परचेस केले म्हणजे विजयने आपल्याला गुड्स दिले, म्हणजे विजय कोण आहे, गिव्हर आहे. विजय गिव्हर असल्यामुळे इथं आपल्याला रूल काय अप्लाय करायला लागणार, ही इज द गिव्हर.
आणि रूल काय, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. तो गिवर असल्यामुळे त्याला काय द्यावं लागणार आहे आपल्याला, क्रेडिट. समजतंय. आणि दुसरा आहे परचेस अकाउंट नॉमिनल. नॉमिनलचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस अँड क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. आपण जर परचेसेस केले तर आपल्याला ते पेमेंट करावं लागणार आहे. तो आपला काय एक्सपेंडिचर आहे किंवा एक्सपेन्स आहे. मग एक्सपेन्स असल्यामुळे आपण त्याला काय देणार, डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस, म्हणजे आपण त्याला म्हणणार डेबिट. इथे लक्षामध्ये दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये कसं झालं ते. आता पुढचं ट्रान्झॅक्शन, गुड्स सोल्ड टू निलेश ₹750. आपण निलेशला 750 रुपयांचे गुड्स विकले. पहिल्या 2 ट्रान्झॅक्शनमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, दोन्हीकडे ऑन क्रेडिट असं स्पेसिफिक लिहिलेलं होतं. आता इथे लिहिलेलं नाही आहे. मग लिहिलेलं नाही म्हणजे ते कॅश ट्रान्झॅक्शन आहे का, तर तसं नाही आहे. आपण काय म्हणतो, कॅश ट्रान्झॅक्शन कधी असतं, जेव्हा लिहितात फॉर कॅश किंवा पेड रिसिव्ड असे शब्द नाहीत. म्हणजेच जरी इथं नुसतं असं म्हणलं असलं की गुड्स सोल्ड टू निलेश ₹750, याचा अर्थ आपण निलेशला गुड्स विकले, कॅश लगेच मिळालेली नाही, कारण तसं काहीही स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही. हे समजतं आहे का बघा. इथे ऑन क्रेडिट असं कुठेही मेन्शन केलेलं नसलं तरी देखील फक्त गुड्स विकले असं दिलं आहे, कॅश मिळाली असं कुठंही मेन्शन केलेलं नाही आहे, म्हणजे हे सुद्धा क्रेडिट ट्रान्झॅक्शनच आहे. हे काय झालं, क्रेडिट ट्रान्झॅक्शनच झालं. मग आता क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये परत इम्पॉर्टंट अकाउंट कोणता किंवा कंपल्सरी अकाउंट कोणता, तर त्या पर्सनचं अकाउंट. कोण आहे पर्सन, निलेश. सो एक अकाउंट काय येणार आपलं, निलेश, बरोबर आहे. आणि दुसरा अकाउंट काय येणार, आपण त्याला गुड्स विकले तर कोणता अकाउंट घ्यायचा, सेल्स. मग आता निलेश कुठल्या टाईपचा अकाउंट आहे, पर्सनल, बरोबर आहे. मग आता पर्सनल अकाउंट आणि सेल्स कुठल्या टाईपचा अकाउंट आहे, सेल्स केल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, पैसे मिळणार आहे, आपलं इन्कम आहे, त्यामुळे तो अकाउंट कोणता झाला, नॉमिनल. आता पर्सनल अकाउंटचा रूल काय, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. आपण निलेशला गुड्स विकले म्हणजे निलेशला गुड्स मिळाले, मग तो रिसिवर झाला का गिवर झाला सांगा, तो काय झाला, रिसिवर झाला. म्हणजे त्याला काय द्यावं लागणार आपल्याला, डेबिट, बरोबर आहे. बिकॉज ही इज द रिसिवर, ही रिसिव्ड गुड्स फ्रॉम अस. आणि दुसरा अकाउंट आहे सेल्स, नॉमिनलचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. मग आपण जर सेल्स केले म्हणजे गुड्स विकले तर आपल्याला पैसे मिळणार, म्हणजे आपलं इन्कम आहे. मग इन्कम आहे म्हणून त्याला काय देणार आपण, क्रेडिट. त्याला काय देणार आपण, क्रेडिट देणार. ओके. तर इथपर्यंत आपण तीन ट्रान्झॅक्शन्स बघितले. आता पुढचे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर अजून काही सजेशन्स असतील तर ते पण सांगा. या व्हिडिओच्या शेवटी आपण एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुल या पोर्टलवर जाल. तिथे हा पूर्ण कोर्स आपण तुम्हाला एकदम नॉमिनल फीजमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे लिंकवर नक्की क्लिक करा आणि एनरोल करा. पुढचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.